नेपाळ बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून आज सर्वांचे मृतदेह वायुदलाच्या विमानाने जळगावात दाखल झाले। त्यानंतर 26 ॲम्ब्युलन्समधून हे मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहेत। या दुर्घटनेत भुसावळ तालुक्याच्या वरणगाव येथील योगेश जावळे यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याने या परिवाराला मोठा धक्का बसला आहे। योगेश जावळे हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता। त्यांचे काका सुधाकर जावळे आणि योगेश जावळे हे एकाच घरात एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते। 16 ऑगस्ट रोजी त्यांचे काका सुधाकर जावळे आणि काकू रोहिणी सुधाकर जावळे, आई विजया कडू जावळे, भाऊ सागर कडू जावळे हे 4 जण नेपाळ दर्शनासाठी गेले होते। मात्र त्यांचा हा नेपाळ दर्शन दौरा जावळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला। नेपाळमधील बस दुर्घटनेत जावळे कुटुंब नेपाळमध्ये ज्या बसने प्रवास करत होते त्या बसचा नदीमध्ये पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे। या एकाच कुटुंबातील 4ही जणांचा मृत्यू झाल्याने जावळे परिवार पूर्णपणे दुःखाच्या खाईत लोटला गेला आहे।